काय मग झालं मन शांत? आला जाऊन? 100 वेळा सांगितलं की नको कोणामध्ये इतका इन्व्हॉल्व होत जाऊ, नको कोणाशी इतके संबंध वाढवत जाऊ. नाही, पण आपलं असं आहे की थोडं आपल्याशी कोणी चांगलं बोललं की त्याच्यासाठी काय करून काय नाही असं होते आपलं. काय करायचं मग? कोणासोबत रिलेशन मेंटेन करायचं नाही, कोणाला आपलं म्हणायचं नाही. खऱ्या अर्थाने आपली माणसं कोण हे पण लक्षात घेता आलं पाहिजे बरं. ती नावाला आपली असली तरी खऱ्या अर्थाने ती आपली असतील असं नाही, आणि जी नावाला आपली नाही ती पण खऱ्या अर्थाने आपली असू शकतात बरं. आता जीवन म्हटल्यानंतर नातेसंबंध निभवणं हे आलंच बरं, याशिवाय आपण जीवन नाही. पण नातेसंबंध हे कुठे किती कसे निभवायचे हे पण इथे पण डोकं लावता आलं पाहिजे. निवड नातेसंबंधामध्ये इमोशनल राहून नाही चालत. त्या रिलेशनशिपमध्ये लिमिटेशन ठेवावं लागतंय, प्रॅक्टिकल राहावं लागतंय, इमोशनल राहता येत नाही, डोकं लावावं लागते. हे असे रिलेशन पण काय रिलेशन आहे? हे नाते खरे नाते नाही, पण कुठे कुठे असेही नाते निभावे लागतात. असे रिलेशन मग असल्यापेक्षा नसलेले बरे. झालं मग काही खरं नाही. अशा नाही तर आपले कुठलेच कामं होणार नाही. वारंवार आपण असेच दुखावल्यात जाऊ आणि असं तोंड पाडून बसत राहू. मग काय करायचं आता? अरे जरुरी आहे का की कोणी आपल्याशी 2 शब्द चांगले बोललं म्हणून आपण त्याच्याशी 10 शब्द चांगले बोलायचे? त्याच्या 2 शब्दाला आपले 4 गोड शब्द बोलले खूप झालं. जरुरी आहे का कोणी आपल्यासाठी एवढं केलं तर आपण त्यासाठी एवढं करायचं? त्याच्या एवढ्याला आपण एवढं केलं खूप झालं. आणि तसे या जगात कोणी कोणाशी काम असल्याशिवाय जोडत नाही. प्रत्येकाचा आपला स्वार्थ आहे, प्रत्येकाला कोणाशी काहीतरी काम आहे म्हणून एकमेकाशी जोडतात, एकमेकांकडे वळतात. रिकामा वेळ कोणाकडे नाही एकमेकांना द्यायला. तसं बघायला गेलं त्याच्यात काही चुकीचं पण नाही आहे. एकमेकाच्या कामात पडूनच रिलेशन मेंटेन करायचे असते आणि जीवनात पुढे जायचं असते. मग चुकीचं काय आहे? चुकीचं याच्यामध्ये हे आहे की आपण इमोशनल लोक जर अतिच करतो, मग अति झाली की माती होते, मग माती झाली की आपणच दुखावला जातो. बापरे, रिलेशन मेंटेन करणे हे तर खूपच किचकट विषय झाला आता. काही किचकट नाही आहे. जास्त डोक्याला ताण घ्यायचं नाही, उगाच कोणासोबत इमोशनल राहायचं नाही आणि सहज कोणामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही. मग अशाने तर नातेसंबंधामध्ये गोडवाच राहणार नाही. ज्या नातेसंबंधामध्ये इमोशन्स नाही, लिमिटेशन्स आहेत, अशा नातेसंबंधामध्ये काय गोडवा राहील? गोडवा राहील अशी नाते 25 मधून 5च. म्हणून त्या 5 नात्यासाठीच इमोशनल राहायचं आणि त्याच्यामध्येच इन्व्हॉल्व व्हायचं.